जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास पहिला विमळ लक्षण नाम श्रीराम समर्थ। आदी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो। श्रीराम समर्थ। समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये काय सांगितलंय हो? आदी प्रपंच करावा नेटका। प्रपंच म्हणजे काय हे आधी समजलं पाहिजे आपल्याला। समर्थांनी आपल्याला काय शिकवलंय? आपला हा जो परमार्थ आहे तो परमार्थ कशावरती अवलंबून आहे हो? संसार, प्रपंच आणि परमार्थ। ज्या वेळेस आपण श्रवणाला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला काय कळतं की हा संसार, प्रपंच, परमार्थ यांचं अचूक व यथार्थ मार्गदर्शन या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे। म्हणून बहुत लोकांना उपासनेत आणण्याची सोपी, सरळ, सुगम वाट या दासबोध ग्रंथामध्ये, श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये समर्थांना आपल्याला दाखवलेली आहे। जर मनुष्य उपासनेत आला नाही तर काय होईल हो? काय होईल? जर माणूसच उपासनेत माणसाने उपासनाच नाही केली तर काय होईल? त्याचं संपूर्ण आयुष्य मौज मजा भोग यात जाऊन मनाजे घडी रागवावी न गेली जनी आपुले ते तुवा हानी केली। हा धोका कुणी ओळखला होता हो? समर्थांनी ओळखला होता। म्हणून समर्थांनी आपल्याला श्रवण उपासना का दिली? प्रश्न पडतो ना आपल्याला की काय श्रवण उपासना कशासाठी? काय कारण आहे ह्या श्रवण आणि उपासनेचं? म्हणून समर्थ म्हणतात की उपासना नसती तर बाबा रे तुम्ही काय करचाल? मौज मजा भोग यामध्येच तुमचं आयुष्य निघून जाईल आणि तुम्ही कुठं जाताल? अधोगतीला जाचाल। हा धोका समर्थांनी ओळखला म्हणून मनुष्य श्रवणात आला तर त्याला काय कळेल? संसार, प्रपंच आणि परमार्थ। समर्थांना अभिप्रेत असलेले अर्थ काय आहेत बघा? प्रपंच, आधी प्रपंच करावा नेटका यामध्ये संसार, समर्थांना अभिप्रेत असलेला संसार आपण समजतो की प्रपंच आणि परमार्थ हे काय आहेत? प्रपंच म्हणजे काय? आपल्याला वाटतं की आपलं जे घर प्रपंच आहे त्याला आपण प्रपंच म्हणतो, पण समर्थांना तो अभिप्रेत अर्थ नाहीये। समर्थांना अभिप्रेत असलेला अर्थ काय आहे हो? संसार, प्रपंच आणि परमार्थ तिन्ही शब्द काय आहेत हो? वेगवेगळे आहेत। संसार यामध्ये काय आलं? आई वडील, पती पत्नी, मुले, नातेवाईक, धंदा, उद्योग इत्यादी याला काय म्हटलं जातं? संसार। व प्रपंच, प्रपंच म्हणजे केवळ स्वतःचा देह प्रपंच। आणि या देह प्रपंचामध्ये काय येतं? अष्टधा प्रकृती, विषय, वासना, कल्पना, कामना, भावना यांचा काय हो? मेळावा जमलाय। समर्थ काय म्हणतात? या सर्वांचा काय जमलाय? मेळावा जमलाय। व हे बिराड, हे प्रपंचाचं बिराड। प्रपंच कोणता? तर आपल्या अंतरी असलेली अष्टधा प्रकृती, विषय, वासना, कल्पना, कामना, भावना या सर्वांचा मेळा म्हणजे हे 24 तास बिराड, हे आपलं बिराड आहे। आणि हे 24 तास बिराड घेऊन आपण काय हो? पाठीवर घेऊन फिरत असतो। म्हणून समर्थ काय म्हटलं? आधी प्रपंच करावा नेटका। परमार्थ करायचा म्हणजे या विषय विकारांपासून आधी अलिप्त होता आलं पाहिजे ना। ठाकठीक प्रपंच करायचंय। आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो। म्हणजे समर्थाचं सांगणं किती उत्तमच आहे बघा। आधी प्रपंच करावा, संसाराचं सांगितलेलं नाहीये। संसार हा होतोच। संसार आपण बघतो रस्त्याच्या कडेला एक म्हणजे ती बघा पुढं चाललेली असते आई, तिच्या पाठीमागं 15-15, 20-20 पिल्लं असतात। म्हणजे तिचाही काय होत असतो? संसार होत असतो। संसार करण्यासाठी जास्त अट्टहास करावा लागत नाही। अट्टहास कशासाठी आहे? परमार्थ करण्यासाठी अट्टहास आहे। म्हणून समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका। आता परमार्थ करायचा आहे म्हणजे आधी प्रपंच उत्तमाचा पाहिजे ना। हा देह प्रपंच ठाकठीक असला पाहिजे। देह प्रपंच जर ठाकठीक नसेल तर परमार्थ करू शकतो का? जर शरीर विकलांग असेल म्हणजे तशा दृष्टीने नाही म्हणत आहे, जर मनच अंतरी पूर्ण विषय विकारांनी नसलेलं आहे शरीर, त्याला म्हटलं की देवाचं नाव घे। ज्याला
विषयविकारातून उसंतच नाही. अशा व्यक्तीला जर सांगितलं की काय तू देवाचं नाव घेऊ शकतो? नाही घेऊ शकत. म्हणून समर्थांनी ओवी दिली, आधी प्रपंच करावा नेटका. परमार्थ बघू आपण पुढं. परमार्थ कशाला म्हणतात तो बघू. आधी प्रपंच. आता एखादा राजा बघा, पहिल्या काळी काय हो, आपण सद्गुरु चरित्रामध्ये असंख्य काय हो कथा ऐकलेल्या आहेत. त्यामध्ये राजा असंख्य काय हो उन्मंत झालेला, आणि अशा उन्मंत झालेल्या राजाला परमार्थात आणायचं सोपं आहे का? अजिबात सोपं नाही. म्हणजे त्याचा प्रपंच काय झालाय, बिघडलेला आहे. विषय विकाराने त्याला गुरफटलेलं आहे. पूर्णतः तो काय आहे, त्याच्यामध्येच तो काय झालेला आहे, गुरफटलेला आहे. अशा व्यक्तीला, अशा राजाला सुद्धा देखील समर्थांनी काय केलंय हो, परमार्थात आणलंय. लक्षात घ्या. आपण बघितलं की काय, जे पंडित होते त्यांना काय आला होता हो, अहंकार आला होता की आमच्या एवढं श्रेष्ठ या जगामध्ये कोणीच नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी काय हो, जयपत्र घेण्यासाठी ते काय करत होते, जात होते. परंतु त्यांचा अहंकार समर्थांनी काय हो, एका मोळी जो व्यक्ती होता त्याला समर्थांनी 7 रेषा काय केल्या, ओढल्या, आणि 7 रेषेवरून काय हो त्याला जायला सांगितलं. तर तो काय बोलत होता हो, वेदांगाचे ज्ञान तो सांगत होता. म्हणजे सामर्थ्य कुणाकडं आहे, म्हणजे सद्गुरू परंपरेकडं सामर्थ्य आहे. मग समर्थांनी त्याला दाखवून दिलं. त्यावेळेस त्यांचा देहप्रपंच नीटनेटका झाला आणि मग ते परमार्थाकडे वळले. म्हणजे लक्षात घ्या की समर्थांना प्रत्येक देहाला काय करायचंय, परमार्थाकडे न्यायचंय. म्हणून हा श्रवण आणि उपासना दिलेली आहे आपल्याला सर्वांना. का दिले, म्हणून समर्थ आधी काय म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. आळस करू नका हो. आधी प्रपंच करा नेटका. प्रपंच म्हणजे कोणता, देह प्रपंच नीटनेटका करा. त्यामध्ये ज्या भावना, वासना, कामना, कल्पना ज्या आहेत, अष्टधा प्रकृती विषय, ह्यांचा जे मेळावा जमला आहे याचा मेळ घालायला शिका. आणि ह्याचा मेळ कुठं घालू शकतो आपण, फक्त श्रवणामध्ये. जर तो व्यक्ती श्रवणात आला तरच त्या व्यक्तीचा देह प्रपंच उत्तमाचा होऊ शकतो. संसार हा होतोच. समर्थांना काय सांगायचंय, संसार हा होतोच. देह प्रपंच ठाकटीक केला पाहिजे. अगोदर विषय विकार कळले पाहिजेत, आणि ते कळण्यासाठी श्रवणात आला पाहिजे. प्रत्येक देह श्रवणात आला पाहिजे, उपासनेत आलाच पाहिजे. तरच त्याला काय कळू शकतो, पुढचा परमार्थ कळू शकतो. आता परमार्थ कुठला, समर्थांना सांगायचंय. परमार्थ कुठला, तो कसा प्राप्त होईल. आता याचं उत्तर काय ते ऐका. या देह प्रपंचात परमार्थ लपलेला आहे व त्या परमार्थावरच देह प्रपंच काय आहे हो, उभा आहे. लक्षात घ्या. या देह प्रपंचातच काय हो, तो परमार्थ लपलेला आहे, आणि त्या परमार्थावरच देह प्रपंच काय आहे, आपला सर्वांचा उभा आहे. म्हणून देह प्रपंच जर ठाकटीक झाला तरच संसार काय होईल, सुखाचा होईल, व परम अर्थही काय होईल, प्राप्त होईल. असं व्हावं म्हणून समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणून श्री समर्थांनी या ग्रंथाची मांडणी जडणघडण मुख्यतः कशाच्या जीवावर केली हो, मुख्यतः श्रवणाच्या भक्कम पायावर केली आहे. म्हणून श्रवण म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे प्रपंच परमार्थ करायचा आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, अगोदर श्रवण म्हणजे काय हे समजावून घेतलं पाहिजे. कित्येक गोष्टी मनुष्याच्या कानी विनासायास काय पडत असतात, रोज पडतात ना. किती ऐकतो आपण, या असंख्य गोष्टी तो ऐकत असतो. म्हणजे फक्त ऐकणे हे काय नव्हे, श्रवण नव्हे. मग जे केल्याने, म्हणजे जे श्रवण केल्याने मनुष्याच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होतो. सहज गुण जाऊन क्रियेत काय होतो, पालट होतो. भक्ती विरक्ती प्रचिती प्राप्त होते.
अधोगती चुकवून नाना दोषांचा नाश करून पतिताला पावन होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होते तेच श्रवण. समर्थांना श्रवण काय सांगायचंय? श्रवण म्हणजे काय हो? अंतरंगामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. जे अंतरी गेल्यानंतर आपल्या देहामध्ये काय झाला पाहिजे? आंतरिक बदल झाला पाहिजे. पतिताला पावन होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होते, म्हणजे पाप्याला सुद्धा, जो पापकर्मी असेल त्याला सुद्धा पुण्यवान करण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये आहे ते म्हणजे काय हो? श्रवण. म्हणून श्रवणायचं सार नाही, श्रवणापरते साधन नाही. श्रवण मननाचा विचार, निजधासे साक्षात्कार. रोकडा मोक्षाचा उधार बोलोची नाही, ऐकल्याविन कळेना हे तो ठाऊके आहे जना. या कारणे मूळ प्रयत्न श्रवणादी. म्हणून समर्थांनी सर्वात आपल्या परमार्थाचं मूळ काय असेल तर श्रवण. आणि श्रवण उत्तमाचं असेल. श्रवणामुळे काय होतं? मनुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. त्यामुळे आपला प्रपंच नीटका करण्यासाठी श्रवण आदी महत्वाचं आहे. श्रवण आणि उपासना. म्हणून समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजे समर्थांनी आपल्याला नुसता परमार्थ करण्यास सांगितलेलं नाही. अगोदर नीट प्रपंच करावा व परमार्थाचा विचार मग करावा. याविषयी आळस करायचा नाही. म्हणजे यात कुठली हलगर्जीपणा नाही पाहिजे, हे असं समर्थांना सांगायचंय. कारण प्रपंच आणि परमार्थ, संसार, प्रपंच आणि परमार्थ या त्रिवेणी संगमातून प्रत्येकाला जावंच लागतंय हो. प्रत्येकाला जायचंयच, परंतु उत्तमाचं जायचंय. कारण कसं आहे हो, मनुष्य असा आहे की बघा, एक आजीबाई ठरवतात की नाही आता नाही श्रवणाला जाऊ. कधी नाही हो, मला आता माझी मुलं लहान आहे. म्हणजे एक महिला ठरवते की नाही मला परमार्थ करायचा आहे, परंतु थांबा माझ्या मुलाचं 10वीचं वर्ष आहे म्हणून ती काय करते, थोडं पुढं ढकलते. आता 10वीचं झालं की 12वी, परत डिग्री आली का, परत डिग्री झाली की नोकरी आली, आणि परमार्थ करतच नाहीत. कारण का हो, मुलाचं शिक्षण झालं की लगे नोकरी आली, नोकरी आली की लग्न आलं की परत त्याची लहान मुलं आली. म्हणजे असं त्या महिला काय झाली, गुंततच गेली. आणि शेवटी राम म्हणण्याची वेळ आली, जाण्याची वेळ आली, तरी परमार्थ घडला नाही. काही देवाचं नाव सुद्धा, एक नामस्मरण सुद्धा त्या मुखातून घडलं नाही. मग केलेला हा खटाठोप सगळा जो आहे तो काय आहे हो? समर्थ म्हणतात सर्व व्यर्थ आहे. काय आलास काय आणि गेलास काय, काय फरक पडतोय कुणाला? तू संसार कितीही केला, कुणी तुम्हाला पारितोषिक देणार आहे का? नाही देणार आहे, लक्षात ठेवा. परंतु भगवंताला जर शरण गेला, तुम्ही परमेश्वराला शरण गेला आहे, ह्या अवस्थेत परमेश्वराला शरण गेला तर आपल्या जीवनाचं काय आहे हो? सार्थक आहे. अन्यथा आला आणि पाणी वाहतच गेला. समर्थ त्या व्यक्तीला काय देत नाहीत, महत्त्व देत नाहीत. लक्षात ठेवा. कारण असे बरेचसे व्यक्ती आहेत की काय हो, आज परमार्थ करू, उद्या परमार्थ करू म्हणून शेवटच्या क्षणी जाईपर्यंत परमार्थ सुचत नाही. लक्षात घ्या, परमार्थ करणं एवढं सोपं नाहीये. त्याला काय पाहिजे हो? त्याला पाहिजे ताकदीचे. समर्थ म्हणतात ना, त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नाही. म्हणजे त्याला कोण पाहिजे? अंतःकरणापासून त्या परमार्थाची ओढ पाहिजे, आवड पाहिजे. श्रवण करण्याची काय पाहिजे? आवड पाहिजे. त्यावेळेस सवड निर्माण होणार आहे आणि समर्थ तुम्हाला करून देणार आहेत. त्यांचं कार्यच काय आहे? प्रपंच, परमार्थ आणि संसार, प्रपंच आणि परमार्थ उत्तमाचा करायचा आहे सर्वांचा. म्हणूनच हा दासबोध ग्रंथ काय केलाय हो, त्यांनी लिहून ठेवलाय आपल्यासाठी. प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल, तरी तुम्ही विवेकी. बघा, समर्थांनी काय सुंदर सांगितलंय. प्रपंच सांडून परमार्थ कराल. जर तुम्ही प्रपंच टाकून देऊन नुसत्या परमार्थाला तुम्ही लागाल
तर तुम्हाला काय होईल? दुःख होईल. कारण का हो, ह्या देहप्रपंचाशिवाय आपण परमार्थ करू शकत नाही. आणि टाकला प्रपंच म्हणजे देहप्रपंच टाकला तर परमार्थ होऊच शकत नाही. म्हणून प्रपंच व परमार्थ हे दोन्ही तुम्ही साधाल तर तुम्ही खरे काय हो? विवेकी. म्हणजे प्रपंचाकडे दुर्लक्ष करून परमार्थ करू म्हणाल तर कष्ट पावाल. प्रपंच व परमार्थ दोन्ही चालवाल तर तुम्ही काय हो? खरे विवेकी. असं समर्थांना म्हणायचं. म्हणजे जो विवेकाने जो घेतो तो त्यालाच ह्याचा अर्थ कळणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे ठाकटीक देह प्रपंच करायचा आहे. कारण समर्थांनी नेहमी सांगितले शरीर सुद्धा काय पाहिजे हो? उत्तमच पाहिजे. जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर शरीर थकले म्हणजे शरीराला नाना रोग लागलेत आणि देवाचं नामस्मरण करतोय, होईल नामस्मरण? नाही होणार. मन एकाग्र होईल. म्हणून प्रपंच आधी ठाकटीक पाहिजे. देह प्रपंच काय पाहिजे? ठाकटीक पाहिजे. आणि देह प्रपंच सांडून परमार्थ करून सुद्धा काय नाही हो? उपयोग नाही. कारण हे दोन्ही एकमेकाला काय आहेत? संलग्न आहेत. प्रपंच आणि परमार्थ. आपण दोन्ही सोडू शकत नाही. हे समर्थाने दोन्ही सोडायचे नाहीत. प्रपंचच करत बसायचं नाही, नुसता परमार्थच करत बसायचं नाहीये. तर विवेकानं घेऊन हे दोन्ही काय करायचे? दोन्ही विवेकाने चालवायचेत. त्यावेळेस खरं आपण विवेकी. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कायचा. बघा समर्थ काय म्हणतात? प्रपंच सांडून परमार्थ केला. काय काय लोक बघा घेतात वैराग्य आणि जातात. एका व्यक्तीनं असंच घेतलं वैराग्य आणि गेला जंगलामध्ये गेला. नाही म्हटलं इथं कोणीच नाहीये. सोडला त्यानं प्रपंच, संसार, प्रपंच सगळा सोडला आणि म्हटलं आता काय नाही, फक्त परमार्थ करायचा म्हणून गेला जंगलामध्ये. परंतु त्या जंगलामध्ये गेल्यानंतर पोटाला भूक लागतेच ना. मग पोटाला भूक लागते म्हणून काय केलं? सगळं गोळा केलं. लवाजमा सगळा गोळा केला. लाकडे गोळा केली. एक आता वाऱ्यापासून संरक्षण व्हावं, ऊन वाऱ्यापासून पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून त्याने एक झोपडी बांधली. त्याच्यामध्ये त्या झोपडीचं संरक्षण व्हावं म्हणून काय केलं हो? जे कुणी काय त्यातलं पळवून नेऊ नये म्हणून त्याला दरवाजा बसवला, कुलूप बसवलं. म्हणजे आलंच ना. मग तू समर्थ म्हणले तू सोडलाच कशाला होता प्रपंच? तुला हेच करायचं होतं ना जंगलात येऊन, तर तू सोडायचंच कशाला? आणि नंतर काय केलं हो? त्याला असं वाटायला लागलं. त्यानं काय केलं? एक गाई आणली विकत बाजारातून. आता गाईची धार काढण्यासाठी त्याला असं वाटायला लागलं की कोणतरी काय असावं, आधार असावं. म्हणून त्यानं काय केलं? लग्न केलं. म्हणजे कराय गेलेला काय तो परमार्थ आणि काय करत बसला त्याचं त्यालाच कळेना. म्हणजे समर्थ म्हणतात की प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कायचा. म्हणजे प्रपंच सोडून परमार्थ कुणी केला तर त्याला काय हो? अन्न खायला मिळणार नाही. अन्न आपल्यालाच काय करावं लागणार आहे हो? मिळवावं लागणार आहे. कष्ट करावे लागणार आहेत. शेवटपर्यंत कष्ट करावे लागणार आहेत. जर उत्तमाचं खायचं असेल तर शेवटपर्यंत देहानं कष्ट करण्याची काय पाहिजे हो? तयारी पाहिजे. समर्थ म्हणतात की शेवटपर्यंत आपण काय करता आलं पाहिजे? सर्व कर्म म्हणजे सर्व कष्ट आपल्याला करता आले पाहिजेत. कुणावर काय राहायचं नाही, अवलंबून राहायचं नाहीये. म्हणून प्रपंच सोडून परमार्थ कुणी केला तर त्यास काय हो? खायला अन्न मिळणार नाही. मग त्या भिकाऱ्यास परमार्थ कोठून होणार? बघा समर्थ काय म्हणतात? मग त्या अन्न जर पोटाला नाही मिळालं तर ते मागावंच लागणार आहे ना. मग अशा व्यक्तीकडून परमार्थ घडणार आहे का? नाही घडू शकत. म्हणून समर्थ म्हणतात आधी कष्ट मग फळ. कष्ट करा, प्रपंच उत्तमाचा करा आणि मग परमार्थ करा. नाहीतर काय होईल? नुसत्या परमार्थाच्या पाठीमागं पळत राहिला आणि इकडं प्रपंच सगळं सोडून दिला तर काय होईल हो? उद्या अन्न खायला मिळणार नाही. आणि काय होईल? मग उपाशी पोटी परमार्थ काय करणार आहे? मग
तरी अन्न मिळेना खायला, मग तया करंट्याला परमार्थ कायच्या. मग त्या करंट्याकडून काय परमार्थ घडणार आहे? काहीच घडू शकत नाही. कारण परमार्थ घडण्यासाठी देह प्रपंच काय पाहिजे? ठाकठीक पाहिजे. साहेब कामास नाही गेला, गृहीच सुरवाडून बैसला, तरी साहेब कुटील तयाला पाहती लोक. साहेब कामास नाही गेला म्हणजे आता बघा, कधीचा आहे हा भाग? समर्थांनी हा ग्रंथ कधी लिहिलाय आणि हा लागू कधी पडतोय हो? आत्ता. साहेब त्यावेळेस स्वारी म्हणते ना, म्हणजे साहेब कामाला न जाता घरातच काय हो चैनीने बसून राहिला तर त्याला काय होईल? त्याचं वरचा साहेब काय करणार आहे हो? आता समजा एखादा चांगल्या पदावरती कामाला आहे, प्रत्येकात कुणीही कामाला असू द्या, म्हणजे कोणताही साहेब असू द्या, त्याच्या वरचा साहेब असतोच, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाच्या वरती कोण ना कोण मोठा काम करणारा असतोच. मग एखादा आता साहेब आहे, कंपनीमध्ये साहेब आहे, त्याच्यावरचा कोण असतो? मालक असतो कंपनीचा. मग आता तो साहेब कंपनीत जायच्या ऐवजी घरीच बसला तर काय होईल हो? त्याला काय करणार आहे मालक? काय करणार आहे हो? न सांगता आपला काय नाही, मी जाणार नाही कामावरती म्हणून घरीच बसला तर काय होईल हो? त्याला शिक्षा कोण करेल? तो मालक करेल. साहजिकच आहे. मालक काय करणार आहे? शिक्षा करणार आहे. आणि ते बघणार कोण? इतर सर्व समाज काय करणार आहे? बघणार आहे. तो जर घरीच बसला तर त्याला शिक्षा कोण करणार आहे? मालक करणार आहे. म्हणजे मालकाच्या कामाला न जाता घरातच चैनीनं बसून राहिला तर त्याला कोण शिक्षा करणार आहे? मालकच शिक्षा करणार आहे. आणि त्याची जी फजिती होईल ते सगळं कोण पाहिल? इतर लोक पाहतील. म्हणजे आपल्या मालकाच्या वरिष्ठाच्या कामास नाही गेला, सुखाने सुस्तावून घरीच पडला तर चांगला चोप, म्हणजे मालक चांगला चोप देतो. हे काय आहे? प्रत्यक्ष आहे. हे कुणाला माहिती आहे? प्रत्येकाला कळतंय की काय हो? प्रत्येकाच्या वरती एक काय असतो? साहेबाला सुद्धा काय असतो? मालक असतोच. म्हणून त्याला ज्याला जे काम नेमून दिलेलं आहे ते त्याला काय करावं लागतंय? करावंच लागतंय. अन्यथा काय होते? त्याची फजिती होते. तेव्हा महत्वाची गेले, दुर्जनाचे हासे झाले, दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे. तेव्हा महत्वाची गेले म्हणून समंत काय त्यावेळी मोठेपणा जाऊन टवाळ लोक हसू लागतात ना. म्हणजे आपली काय जाते हो तिथं? साहेब घरीच बसला तर मालक त्याची फजिती करणार इतर 4 लोकांसमोर. आणि मग फजिती झाल्यानंतर आपोआपच काय होते हो? पत जी असते मालकाजवळ, जी साहेबाची पत असते ती काय जाते? निघून जाते. आणि टवाळ लोक काय करतात? हसू लागतात. बघा त्याची काय फजिती केली म्हणून टवाळ लोक काय हो? हसू लागतात. म्हणून दुर्जनाकडून झालेल्या कुचाळ्या ऐकून घ्याव्या लागतात आणि स्वतःलाही फार दुःख भोगावे लागते. म्हणजे सोपं आहे का? घरी जरी म्हणजे साहेब जरी असला तरी त्याला बोलणारा आहे, हे लक्षात ठेवा. हे समर्थांना सांगायचं आहे की साहेब जरी असला तरी त्याचं महत्त्व कुठपर्यंत? जोपर्यंत मालकाची मर्जी त्याच्यावरती आहे तोपर्यंत. ज्या वेळेस मालकाजवळ त्याची पत कमी होते तेव्हा आपोआपच बाकीचे लोक त्याच्यावरती काय करतात? हसू लागतात. म्हणून तेव्हा महत्वाची गेले, दुर्जनाचे हासे झाले, दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे. म्हणजे हे सगळं दुःख कुणाला होतं? जीवालाच होतं ना. म्हणजे देह प्रपंच. आपण म्हणू की काय हो साहेबाला काय दुःख आहे? केवढा मोठा साहेब आहे, चांगला गाडीतून फिरतोय, त्याच्याकडं कशाचं दुःख आहे? त्याला अखंड काय मिळतोय? सगळं सुख, वैभव, सगळं भौतिक सगळं मिळतंय. परंतु समर्थ म्हणतात तसं नसतंय. म्हणजे दिसतं तसं नसतंय. कारण त्याच्याही पाठीमागे काय आहे हो? दुःख आहे, अखंड दुःख आहे. तैसेच होणार अंती, म्हणून भजावे भगवंती, परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी. म्हणून समर्थ म्हणतात की अशी फजिती आपली होऊ नये अंती. तैसेचे होणार अंती, म्हणून भजावे भगवंती. म्हणजे आपलीही म्हणजे भगवंती परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी.
म्हणून काय हो, म्हणून भजावे भगवंती. म्हणून आपली ही अवस्था अशी बिकट होऊ नये. शेवटी म्हणजे देवाचं भजन न केल्यामुळं आपली अवस्था शेवटी तशीच होणार आहे. आपल्याला हे बोलणं खावंच लागणार आहे ना परमेश्वराचं. म्हणून परमेश्वराचं काय करावं, भजन करावं आणि परमार्थाचा काय घ्यावा, प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. म्हणजे साहेबासारखी अवस्था आपली होऊ नये शेवटी. समर्थ म्हणतात की शेवटी, कारण काहीच काम नाही जर केलं तुम्ही, ते देवाचं काहीच जर काम केलं नाही तर देव तुमचं काय काम करणार आहे का? अजिबात करणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून देवाचं भजन नाही जर केलं आयुष्यभर तर देव तुमचं काहीही करणार नाही. आणि ती तुम्हाला काय जावं लागणार आहे, अधोगतीला जावं लागणार आहे आणि तुमची काय होणार आहे, फजिती होणार आहे. म्हणून असं होऊ नये म्हणून समर्थ काय म्हणतात, परमार्थ काय करावा, परमार्थ. म्हणून परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी. म्हणून परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी. कारण रोकडी प्रचिती जर घ्यायची असेल तर परमार्थ करता आला पाहिजे. परमार्थच नाही केला तर प्रचिती कशाची घेणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तैसेची होणार अंती, म्हणून भजावे भगवंती, परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी. संसारी असता मुक्त, तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचार नाही. संसारी असता मुक्त, संसारात असतानाच जो मुक्त आहे तोच खरा संयुक्त म्हणजे परमेश्वराशी ऐक्य पावला आहे असे समजावे. कारण युक्त काय व अयुक्त काय ह्याचा विचार तोच नित्य ठेवू शकतो. म्हणजे संसारात असतानाच जो मुक्त आहे, केले हो, संसारात असताना समर्थांनी आपल्याला काय केलंय, मुक्त केले, मुक्त करायला घेतलंय. परंतु तिथपर्यंत जाता आलं पाहिजे आपल्याला, तिथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे हो, त्याच्यापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. त्याने काही लोक संसारात असतानाच काय आहे तो मुक्त आहेत. संत बघितलं ना, संत गोरा कुंभार घ्या, संत तुकाराम महाराज घ्या, सर्व संत मंडळी घ्या, संसार करतच होते ना. कुणीही संसार सोडलेला नाही. संसार करत असतानाच देह प्रपंच ठाकटीक करून परमार्थ केला ना, अखंड परमार्थ केला. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या जनसामान्यातूनच काही निवडक लोक संत होतात. परंतु कोण होतात, जे श्रवण आणि उपासनेत असतात तेच. म्हणजे ज्यांचा देह प्रपंच ठाकटीक झालेला आहे तेच काय करू शकतात, परमार्थ करू शकतात. उत्तमाचा त्यांनी परमार्थ केला आणि संसारात असूनही ते काय होते हो, मुक्त होते. लक्षात घ्या, संसारात असूनही काय होते, मुक्त होते. प्रपंची जो सावधान, तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा. काय सांगितलंय, प्रपंची जो सावधान. म्हणून नेहमी समर्थ सांगतात आपल्याला प्रपंचातही काय करता आलं पाहिजे, सावधान राहता आलं पाहिजे. म्हणजे जो प्रपंचात सावधपणाने वागेल तोच काय होईल, परमार्थ करील. आणि प्रपंचात जो खोटा तो परमार्थातही खोटाच होय. म्हणजे बघा किती सावध, म्हणजे समर्थांनी किती सांगितले की जो माणूस व्यवस्थित करत नाही तो काय परमार्थ साधणार आहे. म्हणजे जो स्वतःच्या, समर्थांना काय सांगायचंय, प्रपंचामध्ये असणारे, म्हणजे प्रपंचामध्ये देखील जो सर्वदा सावध असतो तोच काय करो, तो परमार्थ करेल व त्याचा संसार काय होतो, नेटका होतो. ह्याप्रमाणे ज्याचा प्रपंच नेटका त्याचा परमार्थही नेटका व ज्याचा प्रपंच धड नाही त्याचा परमार्थही काय हो, खोटा. लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, जो व्यक्ती प्रपंचामध्ये सावध असतो, प्रपंचातही सावध आणि परमार्थातही सावध, तोच खरा भक्त. बरं, समर्थांचा तो खरा भक्त. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, काही माणसं काय करतात हो, धड प्रपंचही करत नाहीत, धड संसारही करत नाही आणि धड परमार्थही करत नाहीत. म्हणजे आलेलं आयुष्य असं व्यर्थ वाया घालवतात. काय करतात, समर्थ म्हणतात की आलेलं आयुष्य पूर्णपणे काय हो, व्यर्थ वायाला. त्या कळतच नाही की आपलं आयुष्य कुठं चाललंय, आपण कुठं घालवलं आयुष्य आपलं. एवढं जे
देवाने परमेश्वराने आपल्याला उत्तमाचं शरीर दिलेलं आहे, उत्तमाचं ज्ञान दिलंय, उत्तमाचं सगळं दिलेलं असताना आपण आपलं आयुष्य काय केलं, व्यर्थ वाया घालवलं. म्हणजे धड प्रपंचही केला नाही, धड परमार्थही केला नाही आणि धड संसारही केला नाही. मग अशा व्यक्तीचं तो समर्थ म्हणतात की म्हणून समर्थ म्हणतात की जो प्रपंची सावधान असतो तो निश्चित परमार्थ करणार. लक्षात घ्या, म्हणजे ज्याचं लक्ष प्रपंचावरती आहे तोच परमार्थही उत्तमाचा करेल, आणि जो प्रपंचात ज्याचं लक्ष नाही, जो संसारातही उत्तमाचा नाही, तो परमार्थातही काय ठरणार आहे, खोटा ठरणार आहे. त्याच्या हातून परमार्थही घडू शकत नाही. लक्षात घ्या, म्हणजे समर्थांनी हा धोका ओळखूनच आपल्याला सांगितलंय की काय रे, अरे प्रपंच उत्तमाचा करा. प्रपंच म्हणजे काय कळलं पाहिजे. प्रपंच म्हणजे काय, देह प्रपंच म्हणजे काय हो, विषय वासना कामना भावना हे कळलं पाहिजे ना. वापरायचे कसे कळलं पाहिजे. हे जर वापरायचेच कळले नाहीत, जसं की भल्या मोठं हे रावणाने स्वतःचा विध्वंस कसा करून घेतला, भला मोठा ज्ञानी, परंतु देहप्रपंच साधला का, आलेली वासना कळली का, आलेला अहंकार कळला का. आपली पत्नी एवढी सुंदर असताना दुसऱ्याच्या पत्नीवरती काय ठेवला त्यानं, डोळा. दुसऱ्याच्या पत्नीवरती डोळा ठेवला आणि काय केलं हो, अखंड 6000 आयुष्य दिलेलं त्याला, 6000 कोटी आयुष्य त्याला दिलेलं. अखंड सोन्याच्या ताटात सकाळी जेवलेल्या सोन्याच्या ताटात तो संध्याकाळी जेवत नव्हता. म्हणजे अखंड वेगवेगळं नवीन नवीन ताटं त्याला जेवायला रोज. म्हणजे त्याची श्रीमंती काय असावी यावरून विचार करा, तो किती श्रीमंत असेल. आणि अखंड त्यानं काय केलं, विना म्हणजे हातात मुंडकं छाटून त्याची काय केली, विना करून तंतू करून तो काय करत होता व अखंड राग गात होता. म्हणजे तो कवी होता, भला मोठा ज्ञानी होता. म्हणजे काय केलं, तो ब्राह्मण होता ना. तो सर्व पूजा अर्चा देवांच्याही घराची वास्तुपूजा कोण केली, त्यानंच केली ना. हे जी लंका बनवलेली होती ती कुणासाठी बनवलेली होती, श्री शंकरांनी पार्वतीसाठी बनवलेली होती. त्याला विचारलं की काय पाहिजे तुला दान, त्यानं काय मागावं, त्यानं सगळी लंकाच मागितली. असा तो रावण. म्हणजे असा तो रावण स्वतःचा देहप्रपंच ठाकठीक केला नसल्या कारणानं त्याला परमार्थही घडला नाही. लक्षात घ्या, म्हणजे स्वतःचा अंत, स्वतःच्या म्हणजे सर्व कुटुंबाचा अंत त्यानं स्वतःच्या विषय विकाराने केला. आणि हे त्याला शेवटपर्यंत लक्षात आलं नाही. जाईपर्यंत वर जाईपर्यंत त्याला काय लक्षात आलं नाही की आपण काय करतोय, आपल्याच हाताने आपलं काय करतोय, वाटोळं करतोय, हे त्याला कळलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात की प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. म्हणजे समर्थांना असा अभिप्रेत नाही की काय तुम्ही फक्त काय करा, परमार्थच करा, फक्त देवदेवच करा, असं अजिबात अभिप्रेत नाही. जे उत्तमाचं असेल, देहप्रपंच काय करा, उत्तमाचा करा. देहप्रपंच उत्तमाचा होण्यासाठी काय पाहिजे हो, श्रवण पाहिजे, उपासना पाहिजे, तरच देहप्रपंच उत्तमाचा होणार आहे. नाहीतर भल्या भल्यांना काय फसवलंय, विषय विकारांनी फसवलंय. म्हणून समर्थ म्हणतात की श्रवण पाहिजे, उपासना पाहिजे, तरच आपला काय होणार आहे, हा प्रपंच उत्तमाचा होणार आहे. आणि प्रपंच उत्तमाचा झाला तरच आपण काय करू शकू, परमार्थ करू शकू. अन्यथा प्रपंच ही खोटा आणि परमार्थ ही खोटा. आपल्याकडून धड काहीच घडू शकत नाही. म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसे न करिता भोगणे नाना दुःखे. म्हणून सावधपणे, म्हणून समर्थ म्हणतात की सावधपणे काय करायचंय, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही चालवायचंय. असं जर नाही झालं तर काय होणार आहे हो, नाना दुःख आपल्याला मिळणार आहेत. अन्यथा काय मिळणार आहेत, ह्यासाठी समर्थ म्हणतात की प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही दक्षतेने काय करावे, चालवावे.
आणि असे न केल्यास अनेक दुःखे भोगावी लागतील. म्हणून स्वरूपी सावध राहून संसाराचे खरे रूप जाणून प्रपंच व परमार्थ त्यांनी सावधपणे साधावे. असे न केल्यास नाना दुःखे भोगावी लागतात. म्हणजे स्वरूपी सावध राहून संसाराचं खरं स्वरूप जाणून घ्यायचंय. संसार कारण तो कधी सुटत नाही ना, तो संसार. कारण एक आजोबा जायला लागलेले काय हो, म्हणजे अंथरुणावरती खिळून बसलेले, त्यांचा जीव जाता जात नव्हता. आणि एक दिवस काय झालं की ते आजोबा तोंडाने म्हणत होते, वासू केसू वासू केसू वासू केसू. त्यावेळेस सर्व घरातल्यांना वाटलं की काय म्हातारं काय हो जाताना वासू केसू म्हणतंय, की देवाचं नाव घेतंय. सगळ्यांना खूप असं आनंद वाटायला लागला. ज्या आजोबांनी आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही तोंडामध्ये, का कधी देवाला बघितलं नाही, देवाला कधी बजलं नाही, देवाला कधी पूजलं नाही, अशी व्यक्तीच्या तोंडातून वासुकेसून नाव ऐकून सर्वांना आनंद झाला. परंतु ते नातवंड होतं घरामध्ये, ते खूप हुशार होतं. ते म्हटलं की आजोबा नाही घेऊ शकत नाही, देवाचं नाव कधीच घेऊ शकत नाही. कारण तो म्हटला की मी कधी पाहिलंच नाही ह्यांना नाव घेताना. त्यानं बघितलं की वासरू काय करत होतं, कोपऱ्यामध्ये किरसुनी खात होतं. मग त्या मुलानं काय केलं, किरसुनी बाजूला काढली तोंडात वासराच्या. त्या आजोबांनी वासू केसू म्हणायचं बंद केलं. मग घरातल्यांना सगळ्यांना कळलं की आजोबा देवाचं नाव घेत नव्हते, तर आजोबा काय सांगत होते, वासरू किरसुनी खाते. म्हणजे शेवटी जायला निघालोय, चाललंय, आता वाट धरली यमाची, तरी देखील काय हो प्रपंचात नको त्या गोष्टीकडे काय हो माणसाचं लक्ष प्रपंचामध्ये, म्हणजे संसारात नको एवढं लक्ष. देवाचं नाव घ्यायचं काय करत नाही माणूस. देवाचं नाव घेतो का हो एवढ्या सहजपणे? नाही घेऊ शकत. म्हणजे एवढा संसार प्रपंचामध्ये काय होतो, अडकून राहतो. आणि काय अडकून करतात तो, व्यर्थ आहे नुसतं, व्यर्थ जीवन व्यर्थ वाया घालवतात. म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसे न करता भोगणे नाना दुःखे. परनाळी पाहून उचले, जीव सृष्टी विवेके चाले, आणि पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे. परनाळी पाहून उचले म्हणजे काय सांगितले समर्थांनी इथं, पानावरची आळी म्हणजे परनाळी, म्हणजे पुढच्या पायाने काय करते हो, पानावरची आळी काय करते, पुढची जागा सुरक्षित आहे असं पाहून मग मागील पाय काय करते हो, पुढे टाकण्यासाठी उचलते. अशा प्रकारे कृमी कीटक सुद्धा मागील पुढील विचार करून वागत असतात आणि पुरुष होऊन भ्रमात पडतात. ह्याला काय म्हणावे. बघा समर्थांनी काय सुंदर भाग दिलाय, समर्थांनी काय उदाहरण दिले बघा. पानावरची बघा हिरवी आळी असते, ती काय करते हो, टोक तिचं समोरचं पुढं असतं आणि ती काय करते, पाठीमागचं कधी उचलते, ज्या वेळेस तिला असं वाटतं की पुढं काय आहे सुरक्षित आहे, त्यावेळेस ती काय करते, पुढचं टोक पुढं घेते, लगेच पाठीमागचं काय करते, शरीर उचलते आणि पुढं घेते. म्हणजे ती देखील किती सावध असते प्रपंचात बघा. हे समर्थांना सांगायचंय की ती पुढचा आश्रय म्हणजे आपलं पुढचं जे पाऊल आहे ते सुरक्षित आहे का हे पाहूनच ती काय करत असते हो, हे पाहूनच ती काय करत असते, पुढचं पाऊल टाकत असते. आणि समर्थ म्हणतात की एवढा मोठा पुरुष झाला म्हणजे कृमी कीटक सुद्धा काय, समर्थांना इथं काय सांगायचंय, किड्या मुंग्या बघा, मुंग्यांची रांग लागलेली असते आणि एक मुंगी चालली की तिच्या पाठीमागं काय हो, सगळ्या मुंग्या एका सरळ रेषेत चालत असतात. त्यांच्यात कोणी व्यत्यय आणला तर त्या काय करतात, एकमेकीला लगेच काय करतात, संदेश पोचवतात. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय की अरे बाबा प्रपंच काय सांगताय तुम्ही, प्रपंच कृमी कीटक सुद्धा काय करतात, सावधपणे आपला प्रपंच करत असतात. म्हणजे बघा समर्थांना काय सांगायचंय, कृमी कीटक सुद्धा मागील पुढील विचार करून वागत असतात. आणि तुम्ही एवढं मोठं पुरुष होऊन
भ्रमात पलटतात. याला काय म्हणायचं? म्हणजे शहाणे सुरते लोक भ्रमात राहून संसार करतात आणि संसार नेटका झाला असे मानतात. ह्याला काय म्हणावे? म्हणजे शहाणे सुरते लोक सुद्धा काय करतात? भ्रमात पडून संसार करतात. हो, संसार म्हणजे काय? सगळं घर, गाडी, बंगला आलं म्हणजे काय तुम्ही सगळं साध्य केलं असं नाहीये. साध्य झालं असं नाहीये. मुलं नोकरी धंद्याला लागली, सगळं व्यवस्थित झालं म्हणजे प्रपंच संसार साधला असं नाही. प्रपंच परमार्थ म्हणजे संसार प्रपंच परमार्थ या त्रिवेणी संगमावरती ज्या वेळेस नित्यस्नान आपलं घडेल त्यावेळेस खरं आपल्या जीवनाचं काय झालं? हो, सार्थक झालं. अन्यथा काय झालं? व्यर्थ आहे. समर्थ म्हणतात की अरे कृमी कीटकांना सुद्धा कसं वागावं हे काय कळतं आणि आपण तर माणूस आहे, आपल्याला तर कळलंच पाहिजे ना. तेवढा विवेक, तेवढा आचार भगवंताने आपल्याला दिलेला आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? अरे कृमी कीटकांना सुद्धा तेवढी बुद्धी आहे की कसं वागावं, कसं पुढचं पाऊल टाकावं. आपण तर माणूस आहे, आपण तर माणूस आहे, हाडामासाचं एवढं मोठं माणूस आहे. आपल्यालाच काय कळत नाही की काय करावं, कसं संसारात प्रपंचात चालावं, कसं वागावं हे काय होत नाही, कळत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात? नुसता प्रपंच संसार केला म्हणून काय कोणी पारितोषिक देणार नाही. त्या प्रपंच आणि संसाराला जोड कशाची पाहिजे? परमार्थाची पाहिजे. तरच आपल्या जीवनाचं काय होणार आहे? हो, सार्थक होणार आहे. अन्यथा नाही. समर्थांचं स्पष्ट सांगणं आहे, अन्यथा आपलं सार्थक होऊ शकत नाही. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चाळना, पुढील होणार अनुमाना आणून सोडावे. म्हणून असावी दीर्घ सूचना. म्हणून समर्थांनी ही दीर्घ सूचना आपल्याला दिली. काय हो? की ह्यासाठी दीर्घ सूचना, दूरदर्शीपणा असावा, नित्य विचार करावा व पुढे होणाऱ्या गोष्टीविषयी अगोदरच अनुमान करून ठेवावे. म्हणजे दीर्घ सूचना पाहिजे तर सार कोणते, आसार कोणते ह्याचा विचार अखंड चालना ठेवली पाहिजे. म्हणजे पुढे होणाऱ्या गोष्टी जाणून सिद्धांत बसला पाहिजे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की नाही बाबा, दक्ष राहता आलं पाहिजे. पुढे काय होणार आहे हे आत्ताच लक्षात आलं पाहिजे. दीर्घ सूचना आधीच कळे काय घडणार आहे. म्हणजे प्रपंचातही सावध असलं पाहिजे की बाबा आपल्याला पुढे हे नाना भोग भोगणे आहे. आत्ता श्री शिल्लक काय करावी? करून ठेवावे. म्हणजे काहीतरी शिल्लक ठेवावं. पारमार्थिक शिल्लक असू द्या, प्रपंचिक शिल्लक असू द्या. म्हणजे देहप्रपंच ठाकटीक ठेवावा, आजारापासून दूर राहावं, उत्तमाचं आरोग्य सांभाळावं आणि काय करावं? म्हणून परनाळी पाहोन म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चाळना, पुढील होणार अनुमाना आणून सोडावे. म्हणून असावी दीर्घ सूचना म्हणजे आधीच सावध राहायचंय. होणाऱ्या घटनाविषयी आधीच सावध राहून प्रपंचामध्ये उत्तमाचं काय करायचंय? हो, पाऊल उचलायचंय. आणि हे कोण शिकवतंय आपल्याला? सगळं श्रवणात आणतंय कोण? हे सर्व आचरणात कधी येऊ शकतं? हो, ज्या वेळेस आपल्यावरती वरदहस्त श्री समर्थांचा असेल त्याच वेळेस आपण असं आचरण करू शकू ना. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून असावी दीर्घ सूचना. पुढे काय घडणार आहे त्याचं अगोदरच काय करावं? अवलोकन करावं आणि त्या दृष्टीनं काय राहावं? सावध राहावं. अन्यथा काय होणार आहे? हो, अन्यथा आपली फजिती होऊ शकते ना. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चाळना, पुढील होणार अनुमान आणून सोडावे. म्हणजे काहीतरी अनुमान आलं पाहिजे की पुढं काय घडणार आहे ह्याच्या गोष्टीचं काय आलं पाहिजे. आत्ताच आपल्याला काय आलं पाहिजे? अनुमान आलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण आपली पावले काय केली पाहिजेत? उचलली पाहिजेत. सुखी असतो खबरदार, दुःखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे. सुखी असतो खबरदार म्हणजे जो दक्ष असतो, सावध असतो, खबरदार असतो
तो काय असतो? सुखी असतो. व जो बेसावध वागतो तो काय होतो? दुःखी होतो. अशा लौकिकाताला विचार स्पष्टच दिसतो आहे. म्हणजे गैरसावध जो प्रपंच परमार्थ मध्ये काय असतो? बेसावध असतो. त्याला काय मिळतं? दुःखच मिळणार आहे. आणि गैरसावध मनुष्य दुःखी होतो हे तर व्यवहारातही काय होतं? दिसून येतं ना. त्याला व्यवहारही त्या पद्धतीचा होतो. म्हणजे बघा समर्थांना काय सांगायचंय की बाबा सगळीकडे दक्ष सावध असलं पाहिजे. अन्यथा अंतरी पदरी काय पडतं? दुःख पडतं. लक्षात घ्या, जर सावधच नसेल, प्रपंच परमार्थामध्ये सावधच नसेल, त्याला काय घेणं देणंच नाहीये संसार प्रपंच, मग त्याच्या पदरी काय होणार आहे? अखंड दुःखच येणार आहे. आणि जो सुखी आहे म्हणजे जो दक्ष आहे, जो अखंड संसार प्रपंचामध्ये दक्ष आहे, परमार्थामध्ये जो दक्ष आहे, तो अखंड काय असतो? सुखी असतो. बघा आपण बघतोय काय की लोक किती सुखी आहेत. कशाच्या जीवावरती? अखंड ते काय आहेत? खबरदार आहेत. म्हणजे संसारातही खबरदार आहेत, प्रपंचातही खबरदार आहेत आणि परमार्थातही खबरदार आहेत. मग त्यांच्या दारी काय होणार आहे? सुखच सुख असणार आहे. आणि जो व्यक्ती प्रपंचात संसारात बेखबर, तो परमार्थातही काय टिकू शकत नाही. अशा व्यक्तीच्या पदरी काय पडणार आहे? अखंड दुःखच पडणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की परमार्थही साधायचा आहे, प्रपंचही करायचा आहे. म्हणजे समर्थांनी शिकवण किती समर्थांची उत्तम आहे की बाबा उत्तमाचा संसार करा, उत्तमाचा देहप्रपंच चालवा आणि नंतर परमार्थ करा. मी समर्थ कधीच आपल्याला म्हणत नाहीत की काय डायरेक्ट परमार्थ, नुसता परमार्थ करा असं म्हटलेत का? अजिबात नाही. समर्थांचं सांगणं बोलणं तसं नाही आहे आपल्याला की नुसता परमार्थ करा असं समर्थ आपल्याला सांगत नाहीत. अरे संसारातही असं शिकवणारं कोण आहे? आपल्याला शिकवणारं कोणच नव्हतं आतापर्यंत. कोणी शिकवलंय आपल्याला? आई वडील देखील शिकवू शकत नाहीत, कारण त्यांनाच कळत नाही. लक्षात घ्या, त्यांनाच कळलेलं नाहीये की संसार प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय, आणि ते काय आपल्याला शिकवणार आहे. म्हणजे शिकवणारा कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. शिकवणारे एक फक्त सद्गुरू परंपरा आहे, जी आपल्याला संसार प्रपंच आणि परमार्थ या त्रिवेणी संगमावरती नित्य स्नान करायला शिकवणारी परंपरा म्हणजे सद्गुरू परंपरा. अन्यथा ह्या विश्वात कुणीही कुणाला चांगलं शिकवत नाही. लक्षात घ्या, कुणीही कुणाला, आणि कोण कुणाचं ऐकतं? ऐकत नाही. लक्षात ठेवा, चांगलं असो वाईट असो कुणीही ऐकायला तयार नाही. म्हणजे शिकवणारा कोण आहे, ऐकायला लावणारा कोण आहे हे शोधता आलं पाहिजे. म्हणजे ऐकतो कुणाचा? आपण फक्त समर्थांचा ऐकतो. समर्थच हे आपल्याला शिकवू शकतात. उत्तमाचा प्रपंच, उत्तमाचा संसार, उत्तमाचा परमार्थ करायला शिकवणारी फक्त सद्गुरू परंपरा आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की सुखी असतो खबरदार, दुःखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे. म्हणून सर्व सावधान, धन्य तयाचे मेहमान, जनी राखे समाधान तोची एक. म्हणून सर्व सावधान, समर्थ काय म्हणतात? म्हणून सर्व सावधान जो आहे, म्हणून सदा सर्व काळ व सर्वत्र सावधपणाने जो वागेल त्याचे महात्म्य थोर होय व तो धन्य होय. तोच एकटा लोकात समाधान राहील असे वागेल. म्हणून प्रपंच व परमार्थ दोन्ही सावधपणाने करतो तोच धन्य होय. आत्महित साधून जनाचे समाधान त्याला काय करता येते? राखता येते. म्हणून समर्थ म्हणतात कोण खरा समाधानी? कोण खरा समाधानी? कोण? जो काय करतो? सर्वत्र सावधान राहतो, सदा सर्व काळ सर्वत्र सावधपणाने जो वागतो त्याचे महात्म्य थोर आहे व तो धन्य आहे. समर्थ म्हणतात की काय बघा, म्हणजे समर्थ काय करतात? आपली स्तुती देखील करतात, लगेच स्तुती देखील करतात. समर्थ म्हणतात असे व्यक्ती काय आहेत? धन्य आणि थोर आहेत, जे काय आहेत? सदा सर्व काळ सावध आहेत. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही काय करतायत? सावधपणे करतायत. आणि आत्महित साधून
स्वतःचं हित तर साधतायत आणि त्याच्याबरोबर जनमानसाचंही काय करतायत, हित सांभाळतायत. असं काय हो, अशा व्यक्ती म्हणजे काय होय, धन्य होय. अशा व्यक्ती म्हणजे काय हो, धन्य होय. म्हणजे समर्थांना असा होणं अभिप्रेत आहे, म्हणूनच समास दिलाय ना आपल्याला. काय हो, विमळ लक्षण नाम. विमळ लक्षण कुणाचं आहे हो, त्याचंच आहे ना. विवेक वैराग्य ही दोन काय आहे तो, विवेक आणि वैराग्य आभूषण आहेत. कुणाची, महंतांची. ज्याच्याकडे निष्पृह वर्तणूक आहे त्याच्याकडंच काय असू शकते हो, विवेक आणि वैराग्य असू शकतं. म्हणजे ज्यांच्याकडं समर्थ म्हणले, अरे सोन्याचं दागिनं मिळतील का नाही मिळतील मी सांगू शकत नाही, कारण सोन्याच्या दागिन्याने फक्त देह काय मोठेपणा तुला दाखवता येतोय, परंतु महत्त्वाचे दागिने कोणते आहेत, विवेक आणि वैराग्य. सोन्याचे भरपूर दागिने घातलेत. एका स्त्रीला काय सांगितलं की तिला काय दिले, भरपूर दागिने दिले, आणि नवऱ्यानं काय सांगितलं, फक्त टिकली लावू नको. काय लावू नको, टिकली लावू नको. तर ती काय करते, जाते महिलांमध्ये, खूप तिनं सारे दागिने घातलेले असतात, परंतु डोक्याला काय नसते हो, टिकली नसते. म्हणजे विवेक आणि वैराग्य आपल्याला बघायचंय. तर काय एकही स्त्री तिला काय लावत नाही, हळदी कुंकू लावत नाही. ती घरी येते, तिला विचारपात पडते की काय, मी तर एवढे सुंदर, कुणाकडेही नाहीत एवढे दागिने, किलोभर दागिने घालून गेलते, परंतु मला एकीनंही काय लावलं नाही, हळदी कुंकू लावलं नाही. आणि तिनं काय, नवऱ्यानं परत सांगितलं की काय नाही, सगळे दागिने खाली काढून ठेव आणि फक्त काय कर, टिकली लावून जा. तिनं ते सगळे दागिने उतरवले आणि नुसती टिकली लावून गेली. तर तिला सर्व स्त्रियांनी काय केलं, हळदी कुंकू लावलं. म्हणजे विवेक आणि वैराग्य. समर्थांना इथं काय सांगायचं आहे, दागिने महत्त्वाचे नसून विवेक पाहिजे. आपल्याकडं काय पाहिजे, विवेक आणि वैराग्य पाहिजे, तरच आपल्याला काय होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे शरीरावरती दागिने शोभून कोणते दिसतात, विवेक आणि वैराग्य, आणि ते महत्त्वाचे आहे. आणि विमळ लक्षण कुणाचं आहे हो, विमळ लक्षण त्या परब्रह्माचं आहे. विमळ, कोणताही मळ नाही, कोणतंही, म्हणजे विमळ लक्षण त्या परमेश्वराचं आहे, त्या सद्गुरूंचं आहे. आणि आपल्यासारखेच करती तात्काळ, तयासन्न लगे काळानी वेळ. समर्थांनी त्यांच्यासारखंच आपल्यालाही विमळ, निष्पृह, विवेक आणि वैराग्यात म्हणजे घेण्यासाठी घेतलंय आपल्याला. म्हणून समर्थ एवढं तासून सांगतायत आपल्याला, काय हो, प्रपंच आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेक येऊ. एवढं जीव तोडून समर्थ का सांगतायत आपल्याला, कारण समर्थांना काय अभिप्रेत आहे आपल्याकडून, तर आपल्याकडून अभिप्रेत आहे आपल्याकडं ही लक्षणं यावीत, विमळ लक्षण, निष्पृह वर्तणूक, विवेक आणि वैराग्य, हे दागिने आपल्याकडं यावेत. म्हणून समर्थांचा अखंड अट्टहास आहे. म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून सर्व सावधान, धन्य तयाचे महिमान, ज्यांनी राखे समाधान तोची एक. चाळणेचा आळस केला तरी अवचिता पडेल घाला, ते वेळे सावरायाला अवकाश कैचा. चाळणेचा आळस केला म्हणजे काय, चालना विचार करण्याचा आळस केला तर अकस्मात घाला येऊन पडेल, आणि त्यावेळी आवरावर करायला वेळ कुठून सापडणार. म्हणजे चालण्याचा आळस केला म्हणजे सारासार विचाराने आसाराचा त्याग व सारभूत व ब्रह्मवस्तूंचा अंगीकार केला नाही तर मृत्यूसारखा महाप्रसंग पडला असता. सावरायला कोण येईल. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं आहे की चालण्याचा आळस केला म्हणजे सारासार विचाराने आसाराचा त्याग व सारभूत ब्रह्मवस्तूचा अंगीकार केला नाही तर वेळ आहे तोपर्यंतच काय करायचंय. समर्थ म्हणतात सार आणि आसाराचं म्हणजे सार काय आसार काय पाहता आलं पाहिजे, ब्रह्मवस्तूंचा अंगीकार करता आला पाहिजे. नाहीतर काय होईल, ब्रह्मवस्तूंचा अंगीकार केला नाही तर मृत्यूसारखा महाप्रसंग पडला असता. सावरायला कुणी येऊ शकत नाही, कारण मृत्यू हे काय आहे हो, मृत्यूला कुणीच अडवू शकत नाही.
म्हणजे समर्थ म्हणतात वेळीत जर नाही सावध झाला तर काय नाही, उपयोग नाही जीवनामध्ये. म्हणून काय करता आलं पाहिजे, सावध राहून परमेश्वराचं नामस्मरण करता आलं पाहिजे. त्याला अखंड समर्थ म्हणतात संसार, प्रपंच आणि परमार्थ तिन्ही उत्तमाचे साधता आले पाहिजेत. अन्यथा काय होईल, मृत्यूसारखा जर महाप्रसंग पडला तर सावरायला कोण येणार आहे? कोणीच येणार नाही. म्हणजे मृत्यूतून कोणी आपल्याला ओढून आणू शकत नाही. म्हणून सावध आत्ताच राहायचंय. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पाहावा विवेक, लोकांकरिता लोक शहाणे होती. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक, म्हणून दूरदृष्टीने वागणाऱ्या लोकांचा विचार पाहत असावे. एकाचे उदाहरण पाहूनच दुसरे लोक काय होत असतात हो, शहाणे होत असतात. म्हणून दूरदर्शी लोकांचा विवेक पाहावा. परमार्थी मन ठेवून ते प्रपंच कसा करतात ते पाहावे. म्हणजे एकाचे पाहून एक शहाणा ह्या न्यायाने तसेच वागता येते. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की अरे दुसरा कसा वागतोय ते तर निदान पहा ना. की बाबा काही लोक किती उत्तमाचा प्रपंच, संसार, परमार्थ सांभाळत असतात. अशा लोकांकडे आपल्याला पाहून तरी शहाणं होता आलं पाहिजे. दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पाहावा विवेक, लोकांकरिता लोक शहाणे होती. दुसऱ्याचं पाहून तरी लोक काय होता आलं पाहिजे, आपल्याला शहाणं होता आलं पाहिजे. नाहीतर काय उपयोग आहे जीवनामध्ये. आपल्या पुढं लोक चाललेली आहेत, बघायचं, बघता आलं पाहिजे की नाही बाबा प्रगती आहे. ह्याचं काय आहे, संसार, प्रपंच आणि परमार्थ तिन्हीकडे ह्या व्यक्तीचं काय आहे, लक्ष आहे. अशा व्यक्तींचं अनुकरण करता आलं पाहिजे. तो कसा बघा, आपण म्हणतो अरे हा परमार्थात लेट आला आणि हा काय हो खूप श्रीमंत झाला. बघा असं भाग आहेत की काय हो ज्याच्याकडं काहीच नव्हतं. अशा व्यक्तींना सुद्धा संसार प्रपंचामध्ये समर्थांनी यश संपादन करून देऊन मोठ्या उच्चस्त पदावर ते नेऊन बसवलंय. आणि आपल्याला आश्चर्यचकित वाटतं की काय हो असं काय यांनी केलं की ह्यांना हे प्राप्त झालं. यावर समर्थ म्हणतात की नाही बाबा त्यांचं बघून तरी तू सावध हो, त्यांचं बघून तरी सावध हो. प्रपंच, परमार्थ, संसार, प्रपंच आणि परमार्थ आपला आपण सावरता आला पाहिजे. निदान दुसऱ्याचं बघून तरी शिकता आलं पाहिजे. परिते शहाणे ओळखावे, गुणवंताचे गुण घ्यावे, अवघोन देखोन सांडावे जनामध्ये. परिते शहाणे ओळखावे, शहाणी माणसं ओळखता आली पाहिजे. नाहीतर काय व्हायचं की आपण शहाणी म्हणून वेड्याच्याच नादाला लागून अजून वेडे होऊन बसू. म्हणून समर्थ काय म्हणतात की पण ते शहाणे परमार्थी लक्ष ठेवून प्रपंच करणारे कोण हे ओळखावे. म्हणजे गुणवान असतील त्यांचे सद्गुण घ्यावे. सामान्य लोकांमध्ये अवगुण दृष्टीस पडले तरी त्यांकडे दुर्लक्ष करावे. असो शहाणे लोक ओळखावे. परमार्थी सावध राहून प्रपंचही दक्षतेने करणारे पाहावेत. त्यांचे गुण घेऊन त्यांनाच अनुसरण करायचे. आणि सामान्य जनात दोष असतील तर त्याच्याकडे काय करायचंय, दुर्लक्ष करायचंय. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, अरे परमार्थात असणाऱ्या व्यक्तींकडे बघता आलं पाहिजे. अरे तो व्यक्ती परमार्थातही उच्चस्त पदाला आहे आणि प्रपंचही उत्तमाचा करतोय. अशा व्यक्तींचं अनुकरण आपल्याला करता आलं पाहिजे. आता बाहेरच्या लोकांमध्ये आपल्याला काय दिसतात, अवगुण दिसतात. तर समर्थ म्हणतात की त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. आपल्याला काय करता आलं पाहिजे, नादाला कुणाच्या लागायचंय. जो प्रपंचातही उत्तमाचा आहे, परमार्थातही उत्तमाचा आहे, ह्याची संगत आपल्याला धरायची. धड त्याचा प्रपंचही उत्तमाचा नाही, परमार्थही उत्तमाचा नाही. म्हणजे परमार्थाचा तर कुठं ताळमेळच नाही, परमार्थाचा मागमूसही नाही. अशा येड्या गवाळांच्या नादाला लागायचं नाही. जे काही अवगुण असतील ते टाकून द्यायचेत. जनसामान्यामध्ये काही अवगुण असतील तर त्या अवगुणांकडं बघत बसायचं नाही. ते काय करायचे, टाकून द्यायचेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपला प्रपंच आणि परमार्थ साधायचा आहे.
संसार प्रपंच आणि परमार्थ साधायचा आहे आणि आपल्यालाही त्यांच्यासारखं उच्चस्थ पदावरती जाता आलं पाहिजे. अखंड कष्ट म्हणून समर्थ म्हणतात, गेल्या समासात सुद्धा सांगितलंय ना समर्थांनी, उद्योग करा. विवेकानं उद्योग करा. काय करा? उद्योग करा. बसून राहू नका, कष्ट करा. अखंड काय करा? कष्ट करा. कष्टाचं फळ हे काय आहे हो? आधी कष्ट मग फळ. कष्टाची नाही ते निर्फळच आहे ना. जर विना कष्टा विना सायात जर एखादी गोष्ट मिळाली तर ते काय आहे हो? व्यर्थ आहे. समर्थ म्हणतात माझ्या दृष्टीनं तर ते सगळं काय आहे? व्यर्थ आहे. मनुष्य परिते शहाणे ओळखावे, गुणवंताचे गुण घ्यावे, अवगुण देखून सांडावे जनामध्ये. मनुष्य पारकूप राहेना आणि कोणाचे मन तोडीना, मनुष्य मात्र अनुमाना आणून पाहे. मनुष्य पारकूप आहे ना, काय सांगितलं? पण मनुष्याची पारख केल्याशिवाय शहाणा राहत नाही. म्हणजे शहाणी माणसं मनुष्याची पारख केल्याशिवाय राहत नाही. पण मन मात्र कोणाचेही मोडीत नाही. प्रत्येक मनुष्याच्या स्थितीचे अनुमान करून ठेवतो. म्हणजे शहाण्या माणसाला माहीत असतं की कोणत्या पद्धतीची ही व्यक्ती आहे. सगळ्याला माहीत असतं. म्हणजे त्याला सगळी माणसं माहीत असतात की काय हो, कोण कसं आहे, कोण कसं आहे. परंतु तो बोलून दाखवत नाही. तो काय करत असतो? फक्त अवलोकन म्हणजे तो फक्त बघत असतो. तो त्यांना काही म्हणत नाही. दिसे सकळा सारिका, पाहता विवेकी नेटका, कामी निकामी लोका बरे पाहे. दिसे सकळांस सारखा, सगळ्यांसारखाच तो दिसत असतो. तो सर्वांना सारखा दिसतो, पण त्याचा विवेक पाहाल तर तो चोख असतो. दिसण्यात सर्वांना सारखा दिसतो, पण नीट पाहू लागले असता चांगला विचारशील असतो. कामाचे उपयोगी कोण व निरुपयोगी कोण हे नीट ओळखून ठेवतो. कामी उद्योगी, कामाला लागण्यासारखा कोण, निकामी आळशी रिकामटेकडा कोण हे तो जाणून दोघांचे हितच करीत असतो. असा तो कोण आहे हो? सद्गुरूच आहे ना. असा कोण आहे? सद्गुरूच आहे. अन्यथा दुसरं कोण नाही आहे. त्याच्यासारखं कोण आहे? तोच ना. मनुष्याला पारखू पाहणे म्हणजे माणसाची सुद्धा पारख करता आली पाहिजे की कोण कामाचं आहे, कोण बिनकामाचं आहे. अरे हा आपलं काम करू शकेल का? हा आपलं काम, आपण सांगितलेलं काम हा करू शकेल का? एवढी पारख करता आली पाहिजे हो. मनुष्याची काय करता आली पाहिजे? पारख करता आली पाहिजे. आणि तो करतो. जो शहाणा आहे तो काय करतो? मनुष्याची पारख करतो. त्याला कळतं की काय हो, तो कोणाचं मन तोडत नाही. आणि विवेकानं पाहतो की काय हो, तो दिसतो सर्वांसारखा, सामान्य दिसतो. दिसताना काय दिसतो? सामान्य दिसतो. परंतु अंतरी काय असतो? त्याच्या विवेक असतो. त्याला सगळं कळत असतं की काय हो, कोण कसं आहे, कोण कसं नाही, कुणाच्या अंतरी भावार्थ काय आहे. कारण त्याला तेवढी बुद्धी त्यानं दिलेली असते. त्या परमेश्वरानं तेवढी बुद्धी दिलेली असते. आणि कोण कामाचं आहे, कोण निकामी आहे, म्हणजे कोण कामकुचर आहे, हे सगळं त्याला कळत असतं. कळून देखील तो काय करत असतो? शांत असतो. दिसे सकळांस सारिका, पाहता विवेकी नेटका, कामी निकामी लोका बरे पाहे. जाणून पाहिजेत सर्व, हेची तयाचे अपूर्व, ज्यांचे त्यापरी गौरव राखो जाणे. जाणून पाहिजेत सर्व, प्रत्येकाचे बरे वाईट गुण ओळखून सर्वांना जवळ करतो व प्रत्येकाचा मान त्याच्या योग्यतेप्रमाणे कसा ठेवावा हे त्यास कळते. हेच त्याच्या ठिकाणी मोठे काय असते? अपूर्व असते. अशा दूरदर्शी शहाण्याप्रमाणे ज्याला सर्वसावध राहता येते त्याचाच प्रपंच काय होतो? नेटका होतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचं की संसार प्रपंच परमार्थ करत असताना आपल्याला अशी लोक बघायला मिळतात बघा. काही माणसं काय करतात? काहीच काम करत नाहीत, कुचकामी निकामी असतात. आणि काही माणसं काय करतात हो? खूप कष्ट करणारे असतात. परंतु दोन्हीही समाज चालवायचा म्हटल्यानंतर अशी सगळी बरोबर घेऊन काय करायचंय? चालवायचंय. म्हणजे त्याच व्यक्तीचा काय होतो? समर्थ म्हणतात की प्रपंच होत असतो, म्हणजे देह प्रपंच होत असतो. म्हणजे
सर्व सावध राहतो त्याचाच प्रपंच काय होतो, नेटका होतो. म्हणजे देहप्रपंच नेटका करायचा एवढं सोपं आहे का हो? कलियुगामध्ये देहप्रपंच आता संत तुकाराम महाराजांचा भाग आला. संत तुकाराम महाराजांनी रोज पेरूच्या बागेतून जायचे आणि त्यांना नेहमी काय होती हो, पेरू खायची इच्छा व्हायची. आता तो पेरू त्या दुसऱ्या शेतकऱ्याचा होता. तुकाराम महाराज म्हटले, आज ह्या मनाची इच्छा आपण पूर्ण केली पेरू खायची, तर तो उद्या कशावरून मागणार नाही. म्हणजे संतांचा देह प्रपंच कसा ठाकठीक केला संतांनी ह्याचं उदाहरण आपण पाहतोय. संत तुकारामांनी काय केलं, तो पेरू घेतला आणि शेणात बुडवला. तिथं शेण पडलेलं होतं गाईचं, शेणात बुडवला आणि जिभेला सांगितलं, खा बाई आता खा. खाईल का जिभ? नाही खाल्लं. म्हणजे वासनेची काय केली, तिथं निर्वासना केली. वासनेची काय केली, निर्वासना केली, जेणेकरून परत ह्या वासनेनं त्या पेरूकडे गेलं नाही पाहिजे. म्हणजे हा खरा देहप्रपंच ठाकठीक. मग परमार्थाला गेले, मग नामस्मरण करायला डोंगरावरती जाऊन बसले. लक्षात ठेवा. म्हणजे संतांची भूमिका किती काय होती, अचूक. देहप्रपंच ठाकठीक केला ना इथं त्यांनी. आधी देहप्रपंच ते विषय वासना अगोदर अंतरीच्या घालवल्या आणि नंतर काय गेले हो, नामस्मरणाला गेले. म्हणजे ही भूमिका आपल्याकडे येण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या पात्रतेचं नाहीये, तरी देखील ही भूमिका समर्थांनी आपल्याकडं आणली. तेवढ्या भूमिकेत, तेवढ्या ह्याच्यात उभा समर्थ आपल्याला अखंड करतात. लक्षात ठेवा. महदभाग्य हाताशी आले आणि भोगू नाही जाणितले, असं आपल्याकडं होऊ नये म्हणून समर्थ म्हणतात की श्रवण उपासना नित्यनेमाने करायची हो, नित्यनेमाने. आता आजारी असेल, काय कारणास्तव राहिले असेल तर ठीक आहे, पण समर्थ म्हणले निदान अंतरी तरी त्या भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे, अखंड नामस्मरण करता आलं पाहिजे, उपासना श्रवण करता आलं पाहिजे आणि केलेची करावे. जेणेकरून फायदा कुणाचा आहे हो, श्रवण उपासना केलं तर आपलाच देहप्रपंच, परमार्थ आणि संसार उत्तमाचा होणार आहे. म्हणजे संसार, प्रपंच आणि परमार्थ उत्तमाचा जर करायचा असेल तर आधी श्रवण महत्त्वाचं आहे आणि उपासना महत्त्वाची आहे. हे समर्थांना सांगायचं आहे आपल्याला. अखंडपणे आपल्याला समर्थ हेच सांगत आलेत की काय हो, की हे सगळं करायचं आहे. प्रपंच कुणाचा नीटनेटका, म्हणजे प्रपंच परमार्थात काय करावा, सावधपणा ठेवावा. म्हणून समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेक. पहिलीच ओवी दिली ना समर्थांनी. यासाठी देह आधी प्रपंच. प्रपंच कोणता? देह प्रपंच. कामना, वासना, भावना, अष्टधा प्रकृती 48 तास हे बिराड आपण आपल्या उरावरती घेऊन काय करतोय, फिरतोय विंचवासारखं. आणि ते बिराड घेऊन फिरत असताना काय करायचंय, त्यातूनच आपल्याला अलिप्त राहायचंय. म्हणजे संसारात प्रपंचात राहून, अलिप्त राहून त्या परमेश्वराचं व्हायचंय. लक्षात ठेवा. सोपं नाहीये, एवढं सोपं नाहीये. आपण बोलतोय एवढं सोपं आहे का हो, की आपण प्रपंच आणि परमार्थ, म्हणजे प्रपंच संसारातून अलिप्त राहून परमार्थ करू शकतो का? करू शकतो. तेवढी ताकद समर्थांनी आपल्याला दिली. 2 तास का होईना आपण काय करतो, त्या संसार प्रपंचापासून वेगळं राहतो. राहता आलं पाहिजे, आलंच पाहिजे. कारण कसं आहे, प्रपंच आणि परमार्थापासून अलिप्त, म्हणजे प्रपंच आणि संसारापासून अलिप्त झाल्याशिवाय आपला परमार्थ घडणार नाही. परमार्थ कुठला हे कळण्यासाठी श्रवणात आलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून समर्थांना अभिप्रेत काय आहे, प्रत्येक दासाचा संसार, म्हणजे संसार, प्रपंच आणि परमार्थ उत्तमाचा झाला पाहिजे, यासाठीच हा अट्टाहास आहे. एवढा सगळा जो अट्टाहास खटाटोप समर्थांनी करून ठेवलाय, एवढे 200 समास 20 दशक लिहून ठेवलेत. कुणासाठी? आपल्यासाठी. कशासाठी? तर प्रत्येकाचा प्रपंच
संसार, प्रपंच आणि परमार्थ उत्तमाचा व्हावा ह्यासाठी हे सगळं काय केलंय व समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवलंय. आपलं महद्भाग्य आहे की आपल्याला निदान काय करता येतंय, ते ऐकता येतंय, वाचता येतंय, कानावर पडतंय. हे काय आहे आपलं, आपल्याला हे पुण्य, पूर्वपुण्याईनं आपल्याला काय मिळतंय, होय सगळं वाचायला मिळतंय. नाहीतर हे आपण जर हे वाचलं नसतं, म्हणजे हा ग्रंथच नसता आपल्याकडे, दासबोध ग्रंथच नसता, बघायलाच मिळाला नसता, वाचायलाच मिळाला नसता, तर आपल्याला हा परमार्थ काय हे काहीच कळलं नसतं. आज प्रपंच काय, परमार्थ काय, संसार काय, काहीच कळलं नसतं. म्हणून आपण समर्थांचे काय मानले पाहिजेत, तो आभार मानले पाहिजेत. समर्थांनी सांगल ह्या शिकवणीत आपण राहता आलं पाहिजे आपल्याला. कारण हे सगळं जे केलंय समर्थांनी ते कोणासाठी आहे, फक्त आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी समर्थांनी एवढं करून ठेवलंय, आपल्यासाठी एवढं लिहून ठेवलंय. आणि प्रत्येक शब्दामध्ये समर्थांनी आपली काय केली, काळजीच केली ना. प्रत्येक शब्दामध्ये समर्थांनी आपली काळजी केलेली आहे. म्हणजे आपल्यासाठीच हे समर्थांनी सर्व काही करून ठेवलं आहे. जाणून पाहिजेत सर्व हेची तयाचे अपूर्व, ज्यांचे त्यापरी गौरव राखो जाणे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे विमळ लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.